पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा। शालार्थ प्रणालीत डिजिटल अभिलेखाची अंमलबजावणी शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय परिपत्रक निर्गमित झालेला आहे। आपण समोर परिपत्रक पाहणार आहोत। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा। 1 एप्रिल 2026। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। राज्यातील शाळा व शिक्षकांच्या सेवा नोंदी अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने शालार्थ प्रणाली अंतर्गत डिजिटल अभिलेख डिजिटल रेकॉर्ड्स तयार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे शाळा, शिक्षक व शिक्षण प्रशासन यांच्यातील कामकाज अधिक गतिमान होणार असून कागदपत्रांच्या पारंपरिक पद्धतीला मोठा पर्याय उपलब्ध होणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार शालार्थ प्रणालीमध्ये शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सेवा, पुस्तिका, वेतन नोंदी, नियुक्ती, आदेश, बढती संदर्भातील कागदपत्रे तसेच इतर महत्त्वाचे अभिलेख डिजिटल स्वरूपात संग्रहित करण्यात येणार आहे। यामुळे कोणत्याही वेळी आवश्यक माहिती सहज उपलब्ध होणार असून दस्तऐवज हरवण्याचा किंवा चुकीचा वापर होण्याचा धोका कमी होईल। शिक्षण विभागाने सर्व संबंधित अधिकारी व शाळा व्यवस्थापनांना या डिजिटल प्रक्रियेची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे निर्देश दिले आहेत। तसेच जुनी कागदपत्रे स्कॅन करून प्रणालीमध्ये अपलोड करण्याचा जबाबदारीही शाळांना देण्यात आली आहे। यासाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याची तयारी विभागाने दर्शवली आहे। या उपक्रमामुळे शिक्षकांना त्यांच्या सेवा नोंदीसाठी वारंवार कार्यालयीन फेऱ्या माराव्या लागणार नाहीत। वेतन, निवृत्तीवेतन, बदली किंवा पदोन्नती संबंधी प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक होणार आहे। तसेच शासनाच्या विविध योजना आणि निर्णयाची अंमलबजावणी ही अधिक प्रभावीपणे करता येणार आहे। दरम्यान काही शिक्षक संघटनांनी ह्या प्रक्रियेचे स्वागत केले असले तरी तांत्रिक अडचणी, इंटरनेट सुविधा व प्रशिक्षण याबाबत प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे अशी ही मागणी केली आहे। एकूणच शालार्थ प्रणालीतील डिजिटल अभिलेख उपक्रमामुळे शिक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढणार असून प्रशासन अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक होण्यास मोठी मदत होणार आहे। हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट्स करा। पत्र पाहूया। 20 मार्च 2026चे संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण परिपत्रक। या परिपत्रकाचे थोडक्यात आपण स्पष्टीकरण बघितलेले आहे। हे पूर्ण परिपत्रक अखिल तांबूसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता।